We'll open our Bibles to Matthew chapter 5 verse 3. Blessed are the poor in spirit, for theirs is the kingdom of heaven. मत्तयाचा 5वा अध्याय आणि त्यातलं 3रं वचन असं म्हणतं, जे आत्म्याने दीन ते आशीर्वादित आहेत, कारण आकाशाचे राज्य त्यांचेच आहे. Praise God. हालेलुया. Blessed are the poor in spirit. जे आत्म्याने दीन ते आशीर्वादित आहेत. What a blessed assurance for the broken in heart tonight. म्हणजे आज रात्री ज्यांचं अंतःकरण तुटलेलं आहे, अशा भग्न हृदयाच्या लोकांना किती आशीर्वाद आहे. What a blessed assurance for those people who have nobody to take care. ज्या लोकांचं कुणी नाहीये, ज्यांना सांभाळणारं कोणी नाही, ज्यांची पर्वा करणारं कोणी नाही, त्यांच्यासाठी आज रात्री किती धन्य खात्री देवबाप देत आहे. Praise God. म्हणून मी देवाचे आभार मानतो. The world may not justify you. कदाचित हे जग आणि ही दुनिया तुम्हाला न्याय देणार नाही. The world may not help you. ही दुनिया तुम्हाला मदत करायला कदाचित येणार नाही. The world may treat you as the scum of the earth. आणि ही दुनिया तुम्हाला अगदी धुळीसारखं कदाचित वागवेल. But let not your hearts be troubled. पण तरीही तुमच्यातल्या एकानेही आपल्या जीवाला त्रास करून घेऊ नका. God will regard you. परमेश्वर तुमची आठवण ठेवून तुमची कदर करेल. God will value you. परमेश्वर तुमचं मोल म्हणजे किंमत करेल. Bible speaks of a woman. बायबल एका स्त्री विषयी सांगत आहे. In Luke 13. लूक 13वा अध्याय. She had a hunch. तिच्या on her पाठीला, back. त्या बाईच्या पाठीला कुबड आलं होतं. And she was bent double. आणि ती कुबडी झाली, दुप्पट कुबडी झाली. And she was unable to lift herself to a full height. आणि त्या बाईला सरळ ताट चालायलाच होईना. She had infirmity for 18 long years. 18 वर्ष त्या बाईची अशी अवस्था की तिच्या पाठीला 2 कुबडं आलेली आणि ती इतकी कुबडी झाली की तिला ताट व्हायला जमेच ना. You can imagine the suffering she must have undergone. मग कल्पना करा काय त्रास तिच्या जीवनातनं तिला झाला The असेल. jeering, the taunting, the children teasing her. मुलं बाळ तिला चिडवत असतील, तिला लोकांनी नावं ठेवली असतील, तिला टोमणे मारले असतील. She must have lost her confidence. आणि तिच्यातला तर सगळा विश्वास, आत्मविश्वास सगळंच गेला असेल. She hoped that she would be free from this burden. आणि ही कुबडी बाई आशा ठेवत होती की या बंधनातनं एके दिवशी मला कुणीतरी वाचवावं, सोडवावं. But when she heard एके दिवशी जेव्हा त्या बाईनं ऐकलं that Jesus had come in the temple, की येशू मंदिरात आलेला आहे, she immediately dragged herself in the temple. ती बाई लगेचच मंदिराकडे निघाली. स्वतःला कसं बस तिनं मंदिराकडे नेलं. She said, आणि म्हणाली, I will go for that blessing मी meeting. त्या आशीर्वाद सभेला जाणार. मंदिरात येशू आलाय असं मी ऐकलंय. I have heard Jesus has come. असं मी ऐकलेलं आहे की मंदिरात येशू आलाय, तर मी तिथं जाणार. She came for the meeting. तशी बाई मात्र सभेला आली. And she heard that Jesus was preaching आणि there. तिनं ऐकलं की येशू ख्रिस्त तिथं उपदेश देत आहे. She stood in the crowd. ती लोकांच्या गर्दीमध्ये उभी राहिली. Her height was half because she was doubly bent. तिची उंची अर्ध्यावर आलेली होती, कारण की तिला इतकं कुबड होतं, दुप्पट कुबड आलेलं She होतं. could only hear the words of Jesus. आणि तिला नुसते येशूचे शब्द कानावर पडत होते, बाकी येशू दिसत नव्हता, काही दिसत And नव्हतं. every word that Jesus spoke was encouraging. आणि येशूच्या तोंडातनं जो प्रत्येक शब्द बाहेर पडला, तो शब्द ऐकून जणू बाईचं गळालेलं अवसान परत आलं. It touched her heart. इतकी तिला शक्ती मिळाली, इतका तिला स्पर्श झाला Will Jesus see me? की येशूनी मला पाहिलं का काय? Will he hear me? येशू माझा ऐकेल का? Suddenly, अचानक Jesus stopped preaching. येशूनं उपदेश थांबवला. And he told woman, come आणि in त्या front. बाईला येशू म्हटला, बाई पुढे ये. She came in front, बाई पुढे आली. dragging herself. कशी बशी आली आपली. Then Jesus put his hand on her.